श्री परमात्मने नमः। ओम श्री सद्गुरवे नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समचरण सरोज सांद्र नीलाबुधावं जगनविहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। 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 गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी राजा राम। गोकुल संकट हारी राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हारी राजा राम। दुर्जन संगम हारी राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। शरणागत दीना चरणी नेई शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्ट
दृष्टि निहारी राजा राम करुणा दृष्टि निहारी राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम 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 राजा राम। ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मती मंद मी काहीच नेणो मती मंद मी काहीच नेणो सांख्य अथवा न्याया कीर्तनी सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया दीन दीन परिमना सवाटे दीन दीन परिमना सवाटे इच्छा तव गुण गाया कीर्तनी इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी निरंजनी चाराया कीर्तनी निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया। श्री रामांचा जप करूया। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। बोला पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञान स्वरूप श्री वेदव्यास नारायण महाराज की जय
जगद्गुरु श्रीमदाद्य शंकराचार्य महाराज की जय। विश्वगुरु श्री गोरक्षनाथ महाराज की जय। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। पुंडलिकावरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। सब संतन की जय। देवर श्री नारद महाराज की जय। राजाधिराज प्रभु श्री रामचंद्र महाराज की जय। ब्रह्म चैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय। आवडीने भावे हरि नाम घेसी। आवडीने भावे हरि नाम घेसी। तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे। तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे। आवडीने भावे हरि नाम घेसी। आवडीने भावे हरि नाम घेसी। नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा। पती लक्ष्मीचा जाणत से, जाणत से। पती लक्ष्मीचा जाणत से, जाणत से। आवडीने भावे हरि नाम घेसी। आवडीने भावे हरि नाम घेसी। सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ। तुझ मोकरील ऐसे नाही, ऐसे नाही। तुझ मोकरील ऐसे नाही, ऐसे नाही। आवडीने भावे हरि नाम घेसी। आवडीने भावे हरि नाम घेसी। जैसी स्थिती आहे तैशा परी राहे। जैसी स्थिती आहे तैशा परी राहे। कौतुक तू पाहे संचिताचे, संचिताचे। कौतुक तू पाहे संचिताचे, संचिताचे। आवडीने भावे हरि नाम घेसी। आवडीने भावे हरि नाम घेसी। एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा। हरि कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला। हरि कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला। आवडीने भावे हरि नाम
सर्व आहे, सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी। ओम श्री सद्गुरुवे नमः। आज दिवाळीचा पहिला दिवस, कारण रमा एकादशीपासून दिवाळी सुरू होते। पहिला दिवा लागतो ना तो रमा एकादशीला, आणि आज जोड तिथी आली आहे, कारण आजच वसुबारसही आहे। जेव्हा दोन गोष्टींचा संगम असतो ना, तेव्हा ते स्थान आणि तो दिवस अतिशय पवित्र असतो। अशा ह्या पवित्र दिवशी आपण सगळेजण सत्संगासाठी एकत्र जमला आहात। मी आपल्या सगळ्यांच्या चरणी अभिवादन करते, कारण वक्त्यासाठी श्रोते हेच देव आहेत। वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोतेन विण। आणि मी आपल्याला काही शिकवावं सांगावं असा माझा अधिकार नाही। जिथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबा राय, जे संत मांदी आईचे अध्वर्यू आहेत, त्यांनी सगळं श्रेय श्रोत्यांना दिलंय, तिथे मी आपल्या पुढे पामर आहे। खरं तर माझा पिंड प्रवचनाचा, नुकतंच कीर्तनाला सुरुवात केली आहे, आणि महाराजांच्या चरणी मला दिवाळीच्या पहिल्या दिवशी सेवा सादर करायला मिळते, हे मी माझं परम भाग्य समजते। तेच माझ्याकडनं ही सेवा करवून घेतील। सद्गुरू आपल्या पाठीशी असतात। खरं तर आज मी इथे उभं राहून बोलावं अशी माझी स्थिती नव्हती। रात्रभर अतिशय खोकला आहे, सकाळी मला बोलताच येत नव्हतं। म्हटलं कसं काय आपण कीर्तन करणार? म्हटलं भगवंताची ती सगळी इच्छा भगवंताची असेल, त्याला जर वाटलं की मी त्याचं गुणगान करावं तर तो ते करवून घेईल। आपण करणारे कोणीच नसतो, आपण फक्त त्याचं नाम घ्यायचं असतं। आता हा प्रकाशाचा म्हणजे तेजाचा उत्सव आजपासून सुरू होतोय, आणि आपली संस्कृती आपल्याला शिकवते की तमसो मा ज्योतिर्गमय, आपल्याला प्रकाशाकडे वाटचाल करायची आहे। प्रकाश म्हणजे काय हो? ज्ञान। ज्ञानाकडे वाटचाल करायची आहे। कुठून? आपण सगळे आहोत अज्ञानात, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं आहे। आणि तो मार्ग कोण दाखवता आपल्याला? तर सद्गुरू। काय सांगतात तो सद्गुरू? जेव्हा एखादा जीव किंवा साधक सद्गुरू करतो कोणा व्यक्तीला, संतांना, किंवा काही जण भगवंतांना सद्गुरू मानतात, जसं अर्जुनाने मानलं। सद्गुरू प्रथम शिष्याला जप नाम देतात भगवंताचं, आणि ते नाम शिष्याने घ्यायचं असतं। कसं घ्यायचं असतं ते आजच्या अभंगातून आपल्याला एकनाथ महाराज, संत एकनाथ महाराज सांगतायत। ते असं म्हणतात की आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने घ्यायचंय, भावपूर्ण अंतःकरणाने घ्यायचंय। आणि असं केल्यावर काय होतं? तुझी चिंता त्याची सर्व आहे। मनात चिंता ठेवून भगवंताचं नाम नाही घ्यायचंय, निशंक होऊन घ्यायचंय। आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे। पुढे सांगतायत नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणत असे। कशाला कुठल्या गोष्टीचा खेद दुःख करतोस? तो आहे ना भगवंत, तो लक्ष्मी देवींचा पती, त्यालाच आपण पांडुरंग म्हणतो, तो सगळं काही जाणतो। अरे सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे आहे। अरे एवढ्या सगळ्या जीवांचा तो सांभाळ करतो, तर तुला सोडून देईल का रे? कशाला चिंता करतोस? मग काय करायचं? जैसी स्थिती आहे तैशा परी राहे। जशा स्थितीत आहेस ना तसंच राहा। आणि काय करायचं? कौतुक तू पाहे संचिताचे।
संचिताचं कौतुक पाहायचं. म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. आणि पुढे शेवटच्या चरणात संत एकनाथ महाराज त्यांचा अनुभव सांगतात. ते म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. जे काही आपण सुख दुःख भोगतो ना, ते प्रारब्धानुसार येणारे आहेत. आणि त्या हरीचं नाम घेतल्याने ते प्रारब्धाचा नाश होतो. ते प्रारब्ध संपतं, म्हणून हरीचं नाम घ्यायचंय. आणि आज ज्यांच्या चरणाशी बसून आपण चिंतन करतो आहोत, श्रवण करतो आहोत, उपासना करतो आहोत, ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्यांनी तर आपलं संपूर्ण आयुष्य त्या नामाचं महात्म्यच वर्णन केलंय, गायलंय. त्यासाठी आपलं सर्व आयुष्य खर्ची घातलंय. पण ते नाम घ्यायचं कसं, ती युक्ती आपल्याला एकनाथ महाराज सांगतायत. कसे आहेत हो एकनाथ महाराज? एका श्लोकात त्यांचं वर्णन केलंय. शांतोदांत उदार चित्त इत्यत कीर्ती सुधांशुज्वला यो दीनार्थ निवारिणो शतयुतो वर्णाश्रमाचारवान टीका भागवते विलिख्य सुगमां यो भाषिते प्राकृते संसारार्णवतारिणीं तरिमदात् नाथाय तस्मै नमः. कसे आहे तो संत एकनाथ महाराज? शांत दांत उदार चित्त इत्यत. शांत आहेत, त्यांना शांती ब्रह्म असं म्हटलंय. आपल्या सगळ्यांना अनुभव असेल की शांती मिळवणं आणि अनुभवणं किती कठीण असतं. जीवाचा प्रयत्न काय असतो? शांतता मिळावी, शांतता अनुभवावी. येते का हो अनुभवायला? आली तरी टिकते किती काळ. पण एकनाथ महाराज शांती ब्रह्म आहेत. त्यांची शांतता कोणी कधीच भंग पाववू शकलं नाही आणि ती कधी भंगलीही नाही. आणि इंद्रियांवर संयम आहे त्यांचा, मनावरही संयम आहे. म्हणून दांत, इंद्रिय आणि मनाचं दमन करू शकण्याचं सामर्थ्य एकनाथ महाराजांच्या ठिकाणी आहे. आपली तर इंद्रिय, मन जिथे सांगतं त्याच्या मागे धावतात, विषयांचा उपभोग घेतात. ती ज्यांच्या स्वाधीन आहेत ना, असे संत एकनाथ महाराज. आणि कसे आहेत? अतिशय उदार आहेत, उदार चित्त इत्यत. आणि त्यांची कीर्ती कशी आहे हो? कीर्ती सुधांशुज्वला, त्या चंद्रासारखी उज्ज्वल आहे. एखाद्याला वाटेल सूर्याची का नाही उपमा दिली? सूर्य आहेच प्रकाशमान तेजस्वी, पण ताप देतो ना आपल्याला. आणि चंद्राचा प्रकाश कसा असतो हो? डोळ्याला आल्हाददायक, शांतता देणारा. तशी एकनाथ महाराजांची कीर्ती आहे. काय कार्य केलंय संतांनी? टीका भागवते विलिख्य सुगमां यो भाषिते प्राकृते. श्रीमद भागवत महापुराणातल्या 11 स्कंदावर भाष्य लिहिलंय. अतिशय सुरेख भाष्य आहे ते, प्राकृत भाषेत लिहिलंय. आणि सर्वच संत आपल्याला हा भवसागर तरुण नेण्यासाठी सहाय्यभूत होतात. म्हणून संसारार्णवतारिणीं तरिमदात्, सहज हा दुर्लंघ्य असा संसार सागर जणू काही एखादी आई आपल्या लहान मुलाला बोट धरून चालवते ना, तसं आपल्याला या भवसागरावरून पार करून नेतात. फक्त आपल्याला त्यांचं बोट धरायचं असतं हो. आपण तेवढंच करत नाही. आपण नको त्या लोकांचं बोट धरतो आणि या संसारात अडकतो. म्हणून संतांचं बोट धरावं, सहज तो संसार सागर आपण पार करून जातो. असे संत एकनाथ महाराज, त्यांचा अभंग आज आपण चिंतनासाठी घेतलाय. आणि तुम्ही श्रोते माझ्याकडनं तो करवून घ्याल अशी मी आपल्याकडे अपेक्षा बाळगते. तुम्हीच माझे माऊली आहात.
ज्ञानोबाराय वर्णन करतात, बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली, ते चोच करूनी माऊली रिजे जेवी. लहान मुलं बोबडं बोलतं, वेडवाकडं चालतं, म्हणून ती माऊली रागवते का रे? ती त्याचं बोबडं बोल सुद्धा समजून घेते. तसं आपण माझं हे कीर्तन हा समजून घ्याल. कुठे मी कमी पडले असेल ती माझ्यातली त्रुटी, आणि जे काही चांगलं आहे ना ते सद्गुरूंचं आहे आणि संतांचं, म्हणून आपण त्याचा स्वीकार करावा. संत एकनाथ महाराज आपल्याला सांगताय, आवडीने भावे हरिनाम घ्यायचे. कसं करायचं? हरिनाम घ्यायचंय पण आवडीने घ्यायचंय. अध्यात्मानं लोक दोन प्रकारे करतात, आवडीने आणि सवडीने. असतं की नाही? ज्याला आवड असते ना खरं तर तो सवड कशी करून काढतो, जशी आपण सगळ्यांनी आज काढली. कठीण आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी 2 सण एकत्र असताना घरी एवढी साफसफाई, दिवाळीची तयारी, पदार्थ, रस्त्यालाही एवढी मोठी गर्दी, आणि तुम्ही ज्या भागात राहता ते तिथे विचारायलाच नको. आणि तरीसुद्धा तुम्ही इथे सवड काढून आलात का? कारण आपल्या सर्वांच्या ठिकाणी ती आवड आहे. जो सवडीने अध्यात्म करतो ना त्याचा भगवंत कधीच नसतो. तो काय म्हणतो असा भक्त सवडीने अध्यात्म करणारा, मी आधी माझं सगळं घरचं व्यवस्थित करणार, सगळी घरची कामं मार्गी लावणार, आणि मग जर वेळ मिळाला तर मी येणार प्रवचनाला, कीर्तनाला, मग मी हरिनाम घेणार. भगवंत म्हणतो ठीक आहे बाबा, तुझा संसार किती जणांचा? फार फार तर 4 ते 5 जणांचा. तुला त्यातून सवड मिळत नाही माझं नाम घ्यायला, भक्ती करायला. आणि भगवंताचा संसार किती हो? हे संपूर्ण विश्व त्यानेच आकाराला आणलंय. तो म्हणतो मला सुद्धा माझा संसार झाल्यानंतर जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी तुझ्याकडे पाहीन. देव पण चतुर आहे हो. आपल्याला असं माणसानं उगाचच वाटतं आपणच चतुर आहोत. तो चतुरातून शिरोमणी गुण लावण्याची खाणी. तो चतुरांचा शिरोमणी पहा कसा उभा आहे कमरेवर हात ठेवून. तो म्हणतो तू करणार तुझ्या सवडीने, मी पण तुझ्याकडे पाहणार माझ्या सवडीने. म्हणून अध्यात्म सवडीने करायची गोष्ट नाही आहे, आवडीने करायची गोष्ट आहे. बरं काही लोक भीतीने करतात, बाबा कोणाचा शाप ताप नको, केलं पाहिजे बाबा, नाम घेतलं पाहिजे भगवंताचं, म्हणून भीतीने करतात. भीतीने सुद्धा नको, प्रीतीने हवा. आणि पुढे सांगतायत, आणि सांगू का, आवड असेल ना तर कसलीच काही भीड वाटत नाही, चिंता वाटत नाही, लाज वाटत नाही हो. लोक अध्यात्म करायला सुद्धा लाजतात. म्हणतात काय म्हणतील बाकीची लोक, दिवाळीचा पहिला दिवस ते सगळं सोडून कुठे मंदिरात जाऊन बसले. पण ज्ञानोबराय काय म्हणतात, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी, करीते काही. आवड आहे आणि लाज वाटते, तर ती आवड कसली? व्यसन आणि शिणवी. लोकांना कसली कसली व्यसनं असतात, त्यांना कधी त्या व्यसनाचा शीण वाटतो का हो? आपल्याला व्यसन म्हटलं की आधी दारू सिगरेट एवढंच आठवतं, पण आता नवीन व्यसन आहे, प्रत्येकाच्या खिशात असेल, नाही तर पर्समध्ये. मोबाईल पाहताना कधी शीण वाटतो का हो? किती वेळ पाहिला तरी समाधान नाही. मग ते व्यसन कसलं? संत सांगतात व्यसन करायचं ना तर हरिनामाचं करा ना. त्याला पण कधीच शीण, एकदा का गोडी लागली ना हरिनामाची की त्याचा सुद्धा शीण वाटत नाही. पिसे आणि ना भुलवी करीते काही. आपण म्हणतो एखाद्याला एखाद्या गोष्टीचं वेळ लागावं लागतं, वेळ लागला की माणूस त्यासाठी काहीही करतो. तसं वेळ जर लागायचं असेल ना तर ते सुद्धा त्या हरिनामाचं लागलं पाहिजे, त्या हरिभक्तीचं लागलं पाहिजे. तर त्या भगवंतासाठी काहीही करायला आपण तयार होतो. म्हणून आवडीने.
बरं, नुसतं आवड असून चालत नाही हो, अंतःकरणात भाव असावा लागतो. मी मगाशी जसं म्हटलं तसं भीतीने नाही, प्रेमाने. काय भाव असावा? तो हरी ना, तो माझा आहे. आणि मी असं तरी कशाला म्हणून माझा आहे, त्याच्यापेक्षा असं म्हणावं ना, मीच त्या हरीची आहे. माझं म्हणण्यात, एखादी गोष्ट माझं म्हणण्यामध्ये आपला अधिकार दाखवला जातो, पण मी त्याची आहे म्हणण्यामध्ये समर्पित भाव असतो. आणि तो समर्पित भाव भगवंताला अतिशय प्रिय असतो. भगवंताला आपल्याकडनं काहीही नको, मोबदला कसलाच नको. आपण त्याला काय देणार हो? त्याने जे विश्व निर्माण केलं त्याच्यात आपण कुठेतरी जगतो आहोत. धुळीचं कण सुद्धा म्हणता येणार नाही, इतके काहीच अस्तित्व नाही या जगाच्या पुढे. आणि आपण त्याला काय देणार? तो जगत जेता आहे, जगत नियंता आहे, तरी सुद्धा आपण उगाचच नवस करतो, म्हणतो भगवंता अमुक अमुक माझी इच्छा पूर्ण कर, हं, मी तुला अमुक अमुक देईन. आपण देणारे कोण? त्याचंच घेतो आणि त्याला देतो. असा भाव नको, समर्पित भाव हवा. भगवंता काही नको रे तुझं मला, प्रेम असो दे चित्ती म्हणून लागत असे पाही. व्यवहार करायला भगवंताशी ती काही बाजारातली एखादी गोष्ट आहे का? आपले श्री तुकडोजी महाराज आपल्याला काय सांगतात माहितीये? मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देवाशी व्यवहार करायला देव काय बाजारचा भाजीपाला आहे की तुळशी बागेतली दुकान आहेत बार्गेनिंग करायला? असा देव नाही. तो भक्तीचा आणि भावाचा भुकेला आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात? भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. भावाशिवाय भक्ती होतच नाही. बरं, तुम्ही म्हणाल कळलं बुवा आम्हाला, आवडीने आणि भावाने हरिनाम घ्यायचं आहे, पण त्या हरीचंच का नाव घ्यायचं? दुसऱ्या कोणाचं का नाही घ्यायचं? आपण बऱ्याच जणांना नावं ठेवतो की नाही? लोक काय करत असतात जास्त करून? त्यांना दुसऱ्याला नावं ठेवायला आवडतं. का माहिती आहे? कारण स्वतःचं नाव ठेवता आलेलं नसतं ना. कोणी आपलं नाव स्वतः ठेवलंय का हो? दुसरं कोणीतरी आपल्याला जन्म झाल्यावर नाव ठेवतं. एक तर आई वडील असेल, आत्या मावशी, कोणी जे कोणी असेल ते. म्हणून त्याची परतफेड म्हणून माणूस दुसऱ्याला नावं ठेवतो. पण त्यांची नावं घेऊन काहीच उपयोग नाही हो. ते आपल्याला काय देणार? पतीचं नाव घेतलं बायकोनी दिवसभर अगदी, तरी पती सगळ्या गोष्टी मनासारखं करेल असं होतं का? नाही. काहीतरी पत्नीच्या तक्रारी असतात. कामावर जा, बॉसच्या मागे करा त्याचं नाव घेत, सगळं काही मनासारखं होतं का? नाही. झालं तरी तात्पुरतं. मग अशाचं नाव घ्यावं की जो आपलं हित पाहतो, तात्पुरतं नाही हं, अंतिम हित पाहतो, जो आपल्या जीवाचं सार्थक करून देतो, अशाचं नाव घ्यायचं, अशाला शरण जायचं. आणि असाला शरण जाणारा तो एक केवळ हरीच आहे. हरीशिवाय शरण जाण्याला, नाव घेण्याला दुसरं कोणी नाहीच. आणि असं मी नाही सांगत, संत सांगतात. काय म्हणतात? तुझ विण कोणा शरण जाऊ नारायणा,
कोणा, शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी, तुझ्या तिन्ही त्रिभुवनी, ऐसा न देखे मी कोणी, तुझ्या तिन्ही त्रिभुवनी, पाहिली पुराणे धांडोळली दरुशने, पाहिली पुराणे धांडोळली दरुशने, ऐसा न देखे मी कोणी, तुझ्या तिन्ही त्रिभुवनी, ऐसा न देखे मी कोणी, तुझ्या तिन्ही त्रिभुवनी, ऐसा न देखे मी कोणी, तुझ्या तिन्ही त्रिभुवनी. तुकोबाराय म्हणतात की पुराण पाहिली, 6 दर्शन शास्त्र आहेत ती सगळी शोधून पाहिली आणि निष्कर्ष काय निघाला, शरण जायचं असेल तर त्या एका हरीला जावं, दुसरं कोणाला शरण जाऊन काही उपयोग नाही. म्हणून ज्याला शरण जायचं त्याचं नाम घ्यायचं. म्हणून नाम कोणाचं घ्यायचं, हरीचं. म्हणून आवडीने भावे हरिनाम घेसे. त्या हरिनाम एखादा माणूस आता विचारेल पण त्या हरीचं नाव घेतल्याने होतं काय. आताचं जग कसं आहे माहितीये, जाहिरातीचं. बाबा मी अमुक करेन मला काय मिळणार. लोक प्रत्येक व्यवहार कशासाठी करतात, मला त्याचा काय फायदा. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात हरी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी क्षण मात्रे, जातील लयासी क्षण मात्रे, जातील लयासी क्षण मात्रे. तृण अग्नी मेळे समरस झाले, तृण अग्नी मेळे समरस झाले, तृण अग्नी मेळे समरस झाले. तैसे नामे केले जपता हरी, तैसे नामे केले जपता हरी, तैसे नामे केले जपता हरी. आपल्याकडनं कळत न कळत अनेक पाप घडत असतात. काही वेळा तर त्याची आपल्याला जाणीवही नसते. पण जेव्हा हरीचं नाम घेतो ना ती सगळी पाप जळून जातात. फक्त ह्याच जन्मीतली नाही, पूर्वजन्मातलीही काही असतात ना जी सोबत आपण घेऊन आलेलो असतो, ती सुद्धा त्या हरिनामातनी जळतात, नष्ट होतात. आणि पुढे काय सांगितलंय ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. गवताच्या सुकलेल्या गवताला आग लावली की काय होतं, क्षणार्धात ते जळून भस्म होतं, शिल्लक काहीच राहत नाही. तसं हरिनाम आवडीने आणि भावाने घेत राहिलं ना तर एक ना एक दिवस ते आपण भगवंतात मिसळून जातो. आपलं स्वतःचं असं अस्तित्व उरत नाही. म्हणून त्या हरीचं नाम घ्यायचं. आणि हरीचं नाम घेताना पुढे सांगितलंय की तुझी चिंता त्याची सर्व आहे. कशाला चिंता करतोस रे. बरेच जण लोक हरीचं नाम घेतात पण मनात ना खूप काळजी असते. सतत कसली ना कसली तरी चिंता असणं हे जणू काही प्रापंचिक किंवा संसारी जीवाचं लक्षण मानलं गेलं. सतत कसली ना कसली चिंता. चिंता कसलीच नाही असा माणूस सापडणं दुरापास्त. आता इथनं सुद्धा सुटल्यावर आता जाताना किती गर्दी असेल, चिंता. रिक्षा मिळेल की नाही, चिंता. घरी जाऊन आता काय कामं करायची आहे, चिंता. उद्याचं आता काय, चिंता. अरे एवढी कशाला, संध्याकाळी कसली भाजी करायची ही सुद्धा चिंता. भगवंत सांगतात कशाला चिंता करतात. त्याचं नाम घेतोय ना आपण, सगळा भार त्याच्या ठिकाणी सोडून द्यावा.
तोच सगळा पाहणारा आहे. आपण कसली चिंता वाहतो? जर आपण चिंता करत असू ना तर आपण त्याचे भक्त म्हणवायला योग्यच नाही, असं भगवंताने अर्जुनाला गीतेत सांगितलंय. काय म्हणतात माहितीये? ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीत सांगितलं, तैसी माझिया भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरान मागे. भगवंत म्हणतात माझा भक्त आणि त्याला संसाराची चिंता, कसं शक्य आहे? राजाची बायको कधी भिक्षा मागेल का हो? आणि जर आपण चिंता करत असू मग आपण भगवंताचे भक्त म्हणवायचं तरी कशाला? मग जर आपण भगवंताचे भक्त स्वतःला आता मानत असू तर दुसरं काय केलं पाहिजे? चिंता सोडून दिली पाहिजे. का सोडायची? ते पुढच्या चरणात सांगितलंय ना एकनाथ महाराजांनी. काय म्हणतात ते? नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणत असे. अरे कुठल्याही गोष्टीचा खेद, दुःख, चिंता करू नकोस, कारण भगवंत सर्वाचा साक्षी आहे. तो सगळं काही पाहत असतो. तो फक्त मंदिरातच आहे, मठातच आहे असं नाही. तो आपल्या हृदयात आहे ना. तो हृदयात सुद्धा आपल्या साक्षी रूपाने आहे आणि तो सगळं पाहतोय. मग कशाला चिंता करतोस? कशाला खेद करतो? आणि पुढे सांगतात, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला असे नाही. अरे उदाहरणं पाहिली ना आपल्या आजूबाजूला की कळतात, सगळ्यांचा सांभाळ तोच करतोय. जर सगळ्यांचा सांभाळ करतो आहे तर तुला सोडून देईल का? तुकाराम महाराज म्हणतात एका अभंगात, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, आमुच्या काही असेल ओझे, आमुच्या काही असेल ओझे. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तयामुखी चारा कोण घाली, तयामुखी चारा कोण घाली. पक्षीय जगर नगरी संचित, पक्षीय जगर नगरी संचित, तयासी अनंत प्रतिपाळी, तयासी अनंत प्रतिपाळी. तुका म्हणे तया भार घातलिया, तुका म्हणे तया भार घातलिया, उपेक्षिना दया सिंधू माझा, उपेक्षिना दया सिंधू माझा. त्रैलोक्य पाळीला उबगला नाही, त्रैलोक्य पाळीता उबगला नाही, आमुचे त्या काही असेल ओझे, आमुचे त्या काही असेल ओझे, आमुचे त्या काही असेल ओझे. अरे या त्रैलोक्याचा सांभाळ तो करतोय. तो या त्रैलोक्याचा सांभाळता कधी उबगला म्हणजे कंटाळला नाही तर आपलं त्याला ओझं होईल का हो? आपण आपल्यासारखा घरातला 4 माणसांचा संसार करताना उबग येतो, आपल्याला कंटाळा येतो. पण ह्या त्रैलोक्याचा संसार करताना त्या भगवंताला मात्र कधीच कंटाळा येत नाही. असं असताना तो आपल्याला कधी विसरेल का हो? नाही विसरणार. सांगितले पाषाणाच्या पोटी बैसला दरदूर. आता पावसाळा असतो तेव्हा आपल्या बेडकांची डराव ऐकू येते, पण इतर वेळेला ते जातात कुठे बेडूक? अचानक कुठे डराव करायला लागतात. जरा पाऊस पडला ना पहिला की लगेच पहिल्यांदा बेडकाची डराव ऐकू येते. तोपर्यंत ते कुठे असतात? काय खात पीत असतात. तेव्हा त्यांचा सांभाळ कोण करतं? तो भगवंत. आपण तरी घरामध्ये अनेक गोष्टी आणून ठेवतो, किराणा भरून ठेवतो, पुढे भविष्यासाठी सेविंग करतो, आपल्या म्हातारपणासाठी आणि पुढे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सुद्धा. पण पक्षी आणि अजगरासारखे प्राणी, पशु ते काही सांभाळून ठेवतात का? असं पाहिलंय का हो कुठे? कावळा चिमणीनी घरट्यामध्ये आपल्या पुढच्या पिलांच्या भविष्यासाठी काही सेविंग करून ठेवलंय?
प्राणी असं सेविंग करताना पाहतो आपण की भवितव्यासाठी बाबा आमच्या म्हातारपणासाठी आम्ही सेविंग केलं आहे. असं एक दोन घरटी बांधली बाबा, एका घरट्यात म्हातारपणासाठी सेविंग चारा पाणी आणि एका घरट्यात आता आपण राहायचं, किंवा अजून एक घरटं बांधून कसं आता एक ब्लॉक आपल्यासाठी, एक ब्लॉक मुलासाठी, पुढे त्याचं लग्न झालं की त्याला उपयोगाला येईल म्हणून वडील आत्तापासून मुलाच्या भवितव्यासाठी सेविंग करतात आणि मग त्याचं लोन फेडतात, त्यासाठी कष्ट करतात आणि त्यासाठी चिंता वाहतात. पण पक्षी पशु काहीही करत नाही, तरीसुद्धा त्यांची काळजी तो भगवंत घेतो ना. म्हणजे आपल्या माणसांनाच बहुधा ही सवय लागली आहे सतत चिंता करायची, स्वतःची आणि इतरांची. बरं, सामर्थ्य आपल्या हातात काही नाही, एवढं सगळं करून सेविंग करतो, सगळी इन्व्हेस्टमेंट करतो, पण त्याचा भोग किती घेता येतो हो. दिवसभर नोकरीच्या ठिकाणी राबतात, एवढा मोठा 3 BHKचा फ्लॅट घेऊन फक्त झोपायला घरी येतात, सकाळी उठून पुन्हा कामावर. कशाला सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे आहे. म्हणून एक सोपा मार्ग सांगितला एकनाथ महाराजांनी, जैसी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक तू पाहे संचिताचे. त्यामुळे फार धडपड नको रे करूस, कशाला करतोस एवढी तगमग. त्याच्यापेक्षा मिळालंय ना पोटाला पाण्याला बस झालं, उरलेला वेळ त्या हरीचं नाव घे ना. नोकरी धंदा करू नका असं संतांनी सांगितलेलं नाही, पण त्याच्यात अतिरिक्त गुंतू नका, अतिरिक्त आसक्त होऊ नका असं सांगितलंय. जर असं आधीचा हव्यास बाळगला नाही ना की बरोबर हरिनाम घ्यायला वेळ मिळतो. पण आपण अजून पाहिजे सगळीकडे सुख शोधत जातो आणि त्या सुखाच्या मागे लागताना दुःखचं पदरात पडतं. म्हणून जैसी स्थिती आहे तैशा परी आहे. म्हणून तुकोबारायांनी सुद्धा एका अभंगात आपल्याला सांगितलंय, ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पारी, वाहू हा संसार देवा पारी, ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, चित्ती असो द्यावे समाधान, चित्ती असो द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. आपलं जे संचित आहे ना आणि त्या संचितात जे काही लिहिलं आहे ना तेवढाच भोग आपल्याला मिळतो. कितीही कमवलं, कितीही जमवलं तरी जेवढं लिहिलेलं आहे ना त्याच गोष्टीचा उपभोग आपण घेऊ शकतो. बाकी सगळं काही इथेच सोडून जायचं असतं. जेव्हा तो काळाचा घाला येतो ना तेव्हा हे जे कमवलेलं आहे ना ते आपण बरोबर घेऊन जाऊ नाही शकत. ते सगळं काही इथेच सोडावं लागतं. जेवढं तुमच्या संचितात आहे, जेवढं प्रारब्धात आहे तेवढंच आपण भोगू शकतो. बाकीचं मग सगळं डॉक्टरांकडे खर्ची होतं. कमवतो खूप
पण त्यासाठी जे काही कष्ट घेतो, जो काही ताण आताच्या वाते स्ट्रेस घेतो, त्या स्ट्रेसमुळे जे आजार जडतात, ज्या व्याधी मागे लागतात, बिल कोणाचं भरतो? डॉक्टरांचं. औषधाच्या ज्या कंपन्या त्या चांगल्या श्रीमंत होतात. शेवटी भोग कशाचा घेतला? जेवढं काही आपल्या संचितात होतं ना तेवढ्याचा. आणि संचित येतं कुठून? आपल्या पूर्वकर्मातून. पूर्वजन्मी जी काही कर्म केली आहेत, काही त्या तेव्हाच भोगून संपतात, आणि जी उरलेली असतात ना ती कॅरी फॉरवर्ड पुढच्या जन्मात आपल्याबरोबर येतात भोग म्हणून. तेवढाच आपल्याला मिळणार. कशाला उगाच धडपड करायची? हे जीवनाचं सत्य आहे, ते संत आपल्याला स्पष्ट करून सांगतात, पण ते आपल्याला पटकन कळत नाही. म्हणून शेवटच्या चरणामध्ये एकनाथ महाराज आपल्याला असं सांगतात की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. हा त्यांचा अनुभव आहे. त्यांच्या भोगाचा नाश झाला, आपल्या अजून झालेला नाही. म्हणून आपण इकडे सगळे बसलेलो आहोत आणि त्या भगवंताचं नाम घेतात. कशाने नाश होईल हो प्रारब्धाचा? आणि खरोखर प्रारब्धाचा नाश होतो का? होतो. संतांची, भगवंताची कृपा झाली तर. असं मी एकदा प्रवचनात सांगितलं. प्रवचन झाल्यावर श्रोत्यांनी मला विचारलं, म्हणजे मग त्या भगवंताचं नाम घेतलं ना नियमितपणे तर आमच्या आयुष्यातली सगळी दुःख संपून जातील का? सगळ्या अडचणी एकदम नाहीशा होतील का? म्हटलं हो, मी पण तुम्हाला एक प्रश्न विचारते, मग मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांना तुम्ही मानता ना? हो. मग काही काय विचारता तुम्ही? मानतोच ना, आम्ही पुण्यातच कार्यक्रम होता, आळंदी जवळच आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या सगळ्या दुःखाचा नाश झाला का हो लगेच? त्यांना समाजाने लगेच स्वीकारलं का? त्यांच्या प्रवचनाला असा माईक वगैरे आणून ठेवला होता का? खूप मोठी गर्दी, पेंडॉल वगैरे टाकला होता का मोठा? नेवाशाला जाऊन ज्ञानेश्वरी सांगितली. कोणी त्यांची मिरवणूक काढली होती का? मग आपण असं कसं म्हणतो की लगेच माझ्या दुःखांचा नाश झाला पाहिजे? ज्ञानोबा आहे तर स्वतः महाविष्णूंचे अवतार आहेत, भगवंताचे अवतार आहेत, विशिष्ट कार्यासाठी जन्म झाला आहे, तरी सुद्धा आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, समाजाने वाळीत टाकलं, फक्त वाळीत नाही टाकलं, त्यांना त्रासही दिला. पण आपल्यासारखी चिंता केली का हो त्यांनी? जगाला आपल्या अडचणी सांगत सुटले का? हे किती दुःख हो आमच्या वाट्याला, सून अजिबात घरातलं काही काम करत नाही, सगळं आमच्यावरच पडतं. सून सांगते काय करू, सासूबाई इकडची काडी तिकडे करत नाही, आपलं आहे कमवलेलं, इकडे फिरायला जा, तिकडे जा, ह्या मंडळात जा, त्या मंडळात जा. प्रत्येकाच्या अडचणी, दुःख जो तो दुसऱ्याला सांगत असतात. एवढीची दुःख, त्याला खरं तर अडचणी म्हणूच नाही. पण ज्ञानोबारायांनी त्यांच्या जीवनातलं दुःख कोणाला तरी सांगितलं? बरं कुठे लिहून ठेवलं का? आपण त्या अभंगात एवढा मोठा ग्रंथ ज्ञानेश्वरी सांगितला, पण त्यातही कुठेही मला अमुक सोसावं लागलं, मला हे दुःख सोसावं लागलं, मला समाजाने वाईट टाकलं, कुठेही उल्लेख नाही. आणि पसायदान जे मागितलं ते सगळ्या विश्वाच्या कल्याणासाठी, स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. जर ते जड भिंत चालवू शकत होते, रेड्याच्या मुखातून वेद बोलवून घेऊ शकत होते, तर ते स्वतःसाठी बंगला बांधू शकत नव्हते का? पण बांधला का? कारण त्यांना माहिती होतं या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत. त्यामुळे नाशिवंत गोष्टींसाठी कशाला शक्ती खर्च करायची, कशाला वेळ खर्च करायचा? तो भगवंतासाठी लावला पाहिजे.
त्यांना गरज नव्हती, कारण ते स्वतः भगवंत होते. म्हणून आपल्यासाठी उद्धाराचा मार्ग सांगितला, कारण त्यांना ठाऊक होतं की जे प्रारब्धात आहे तेच मिळणार. जेवढा पैसा तुमच्या प्रारब्धात आहे ना तेवढा मिळणारच, जेवढा सन्मान आहे तेवढा मिळणार, जेवढी सुख प्रारब्धात लिहिली आहेत ना तेवढी मिळणार. अगदी भगवंताकडे देवाकडे जाऊन नवस केला नाही ना तरी सुद्धा जेवढी सुख आहेत प्रारब्धात तेवढी मिळणार, आणि त्याचबरोबर जेवढी दुःख वाटायला यायची तेवढी येणारच. नवस केला तरी ती दुःख दूर होणार नाही. तुम्ही अगदी ठरवलं मी काहीच करणार नाही, तरी तुमच्या प्रारब्धात जर तुम्हाला जगायचं असेल तर कोणीतरी तुम्हाला आणून देईल खायला आणि तुमचं पोट भरणार, उपाशी राहणार नाही. कारण जेव्हा आपण जन्माला येतो ना तेव्हाच आपले श्वास किती आहेत हे ठरलेले असतात. कसंही करून तुम्ही जगणारच. कितीही म्हटलं की आता मला ना मरण यावंसं वाटतं तरी ते येत नाही. म्हणून जे काही प्रारब्धात आहे त्याचप्रमाणे घडणार. मग का शोक करायचा? मग हरिनामाने काय होतं, भगवंताचं नाम घेतलं ना की ते सगळं सोसण्याची शक्ती तो भगवंत आपल्याला देतो. मग ते संकट संकट वाटत नाही, ते दुःख दुःख वाटत नाही. आणि मग संत म्हणू शकले ना, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. तसं आपणही म्हणू शकतो. फक्त त्या देवावर भार घालता आला पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे की तो सगळं पाहतोय, आणि ते आवडीने आणि प्रेमाने त्याचं नाम घेतलं पाहिजे की हळूहळू ते सगळं बळ शक्ती, ते दुःख सोसण्याची, ते आघात सोसण्याची तो भगवंत आपल्याला देतो. आणि त्यालाच म्हटलंय की हरिकृपे त्याचा नाश झाला. नाश होणं म्हणजे ते लढण्याचं बळ त्या भगवंताकडून आपल्याला प्राप्त होतं. म्हणून त्या भगवंताचं नाम आवडीने घ्यावं असं संत एकनाथ महाराज आपल्याला सांगतात. म्हणून पूर्वरंगात ते म्हणतात, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, पती लक्ष्मीचा जाणत असे, आवड जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही, तुझं मोकलील ऐसे नाही, आपली स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे, कौतुक तू पाहे संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला, हरिकृपे त्याचा नाश झाला, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आज वसुबारस, त्यानिमित्ताने आपण संत बहिणाबाईंचं आख्यान पाहणार आहोत. औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळ आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. त्या वेरूळच्या पश्चिमेला असलेल्या देवगाव
या गावात संत बहिणाबाईंचा जन्म झाला. वेरूळच्या पश्चिमेस, वेरूळच्या पश्चिमेस देवगाव ग्राम, देवगाव ग्राम, देवगाव ग्राम, देवगाव ग्राम. वेरूळच्या पश्चिमेस, वेरूळच्या पश्चिमेस देवगाव ग्राम, देवगाव ग्राम, देवगाव ग्राम. कुलकर्णी पण करीती, कुलकर्णी पण करीती औचितया नाम, औचितया नाम, औचितया नाम, औचितया नाम. नवती उदरी संतती, नवती उदरी संतती म्हणून शिवाला भजती, म्हणून शिवाला भजती. शंकरवर होत सफळ, शंकरवर होत सफळ होय पूर्ण काम, होय पूर्ण काम, होय पूर्ण काम, होय पूर्ण काम. वेरूळच्या पश्चिमेस, वेरूळच्या पश्चिमेस देवगाव ग्राम, देवगाव ग्राम, देवगाव ग्राम, देवगाव ग्राम. देवगाव नावाच्या गावात आवजी कुलकर्णी नावाचे सज्जन गृहस्थ राहत होते. त्यांची पत्नी सुद्धा त्यांना साजेशी होती. त्यांचा व्यवसाय भिक्षुकी करण्याचा, पण त्याचबरोबर ते प्रवचन आणि कीर्तनही करायचे. अनेक ग्रंथ पुराण त्यांनी अभ्यासली होती. श्रीगीता, भागवत ह्याचं दैनंदिन वाचन ते करत असायचे. त्यामुळे परिसरातल्या गावामध्ये सुद्धा ते अतिशय प्रख्यात होते. अनेक जण अनेक आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे यायचे. सतत गर्दी असायची त्यांच्याकडे. सगळं काही छान चाललं होतं, पण काहीतरी कमी असेल तर त्याला संसार कसं म्हणायचं? संसार म्हटलं की काहीतरी कमतरता आलीच. उदरी संतती नव्हती. आणि त्यावेळेचा काळ आहे हो तुकोबारायांच्या काळातला. आत्तासारख्या वेगवेगळ्या पद्धती तेव्हा नव्हत्या, वेगवेगळ्या ट्रीटमेंट नव्हत्या आणि कोणी तशा करतही नव्हतं. सगळ्यांना एक माहिती होतं की काही कमी असेल, संतती होत नसेल तर भगवंताला शरण जावं, दानधर्म करावा. जवळच एक शिवमंदिर होतं पुरातन. दोघांनी ठरवलं की आपण शंकराची उपासना करायची. गेले मंदिरात, मनोभावे त्या शंकराची उपासना केली. कारण त्यांना असं वाटत होतं की आपला वारसा हा जो ज्ञानाचा आहे ना तो पुढे जावा. हे ज्ञान पुढे गेलं पाहिजे एका पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत. पूर्वीच्या काळचा जर आपण बघितलं तेव्हा माणसं हाच विचार करायचे की आपल्या रूढी, परंपरा, ज्ञान हे पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित झालं पाहिजे. आणि तशीच इच्छा त्या आवजी कुलकर्ण्यांची होती. त्यांच्या त्या भक्तीने, त्यांनी आजवर केलेल्या साधनेने आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यांच्या प्रारब्धात होतं म्हणून यथायोग्य काळी त्यांच्या पत्नीला दिवस गेले. अतिशय आनंद झाली ती. आपल्या इथे गर्भसंस्कार हे पूर्वीपासून सांगितलेत. ते ठरवलं की आपण भागवत ग्रंथ वाचायचा, नेहमी सत्संगाला जायचं आणि तसंच ती करत होती. आणि योग्य वेळेला प्रसूत झाली आणि एक कन्यारत्न जन्माला आलं.
सगळ्यांना आनंद झाला खूप. आवजी कुलकर्ण्यांना तर खूपच आनंद झाला. सगळीकडे त्यांनी बर्फी वाटली आनंदाने. आजूबाजूच्या गावातली लोक सुद्धा भेटायला आली. खूप मोठं बारसं आत्ताच्या ह्याच्यात संपन्न झालं. नाव ठेवलं बहिणा. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलंय. जर आई वडील संस्कारी असतील ना तर त्या घरात मुलं सुद्धा संस्कारीच जन्माला येतात. आई वडिलांचे संस्कार त्या छोट्याशा बहिणामध्ये आले होते. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. लहानपणापासूनच तिला हरिभक्तीची आवड. घरामध्ये परंपरा होतीच. पाहत होती आपले वडील आपल्या आईकडे. वडील साधना करतायत, आई साधना करते आहे. वडील लोकांना उपदेश करतायत, प्रवचन करतायत, कीर्तन करतायत. तिला पण ती गोडी लागली. लहान वयामध्ये आपल्या बरोबरच्यांबरोबर खेळायची. खेळताना सुद्धा ती अभंग सांगायची, गायची आणि बाकी सगळ्यांना ऐकायला लावायची. वडिलांकडून जे जे काही ऐकलं होतं ना ते सगळं आपल्या मैत्रिणींना सांगायचे. सगळेजण कौतुक करायचे त्या छोट्या बहिणाईचं. 5 वर्षाची झाली हा ती. एकदा तिच्या मैत्रिणी म्हणाला, काय ग तू अशी आपल्यातच सांगते? तुझे बाबा जसं कीर्तन करतात ना आपण तसं तुझं कीर्तन पण ठेवूया. तू कीर्तनाला उभी राहा, आम्ही तुला साथ करतो. तिला पण छान वाटलं. आता लहान मुलींना नटायला आवडतंच. मुलांना एवढं नसतं पण मुलींना उपजत बहुजाती वृत्ती असते नटायची मुरडायची. ती लगेच आईकडे गेली. आईला म्हणाली, आई मला कीर्तन करायचंय. आईला पण कौतुक वाटलं. ठीक आहे, मुलीची हौस आहे, करू द्या तिला कीर्तन. तिच्या मैत्रिणी पण इतक्या हुशार की त्यांनी गावात जाऊन सगळ्यांना सांगितलं, आज संध्याकाळी आपल्या बहिणाचं कीर्तन आहे हो, सगळ्यांनी या. लोकांना पण कौतुक वाटलं. ती 5 वर्षाची चिमुरडी काय कीर्तन करणार. सगळे कौतुकाने बघता बघता जमले. आत्तासारखे व्हॉट्सअप ग्रुप नव्हते निमंत्रण करायला. सगळ्यांनी तोंडी जाऊन निमंत्रण केली. आता आपलं बरं आहे, मोबाईल उचलला काम झालं. बरीच शक्ती वाचवली आहे ह्या साधनांनी. तरी सुद्धा माणसं जमतात असं होत नाही. पण पूर्वीच्या काळी गावात प्रवचन कीर्तन आहे म्हटलं की सगळं गाव लोटायचं. सगळेजण तिथे पारावर जमा झाले. ती छोट्या बहिणीला छान आईने तयार केलं होतं साडी चोळी नेसून. ती पण अगदी ठसक्यात उभी राहिली. आणि तिच्या मैत्रिणी टाळ कुठे होते एवढे तेव्हा, दगडं गोळा केली होती आता टाळ म्हणून. उभे राहिले तिच्या बरोबर टाळ वाजवायला. आणि ती छोटी बहिणाई कीर्तन करायला लागली. काय सांगत होती माहितीये? ती म्हणायला लागली, घेऊन हातामध्ये टाळ, पायामध्ये चाळ, संधी एक तारी, जमवूनी मुलांना कीर्तन करीते पारी, जमवूनी मुलांना कीर्तन करीते पारी, सांगते हात जोडून विठ्ठला शरण, जरी तुम्ही जाल दुःखाते विसरून सौख्य शांती पावाल, दुःखाते विसरून सौख्य शांती पावाल, ऐकिले मोठ्या लोकांनी कीर्तन तिचे, ऐकिले मोठ्या लोकांनी कीर्तन तिचे, कौतुक मग सारे करीती बहिणाईचे, कौतुक मग सारे करीती बहिणाईचे, वाटले धन्य तया मनी, अश्रुते नयनी वाटे अभिमान, उतरती तिच्यावर प्रेमे निंबणी लोण, उतरती तिच्यावर प्रेमे निंबणी लोण, उतरती तिच्यावर
दिवशी बहिणा सांगते सगळ्यांना की तुम्ही जर विठ्ठलाला शरण जाल ना तर सगळ्या दुःखातून तुम्हाला सुटका मिळेल, सौख्य शांती पावाल. एवढं कळलं तरी खूप झालं हो. लोकांना एवढं सुद्धा कळत नाही, कोणाला शरण जावं हे कळत नाही. त्या छोट्या बहिणाईला त्या 5 वर्षाची असताना कळलं होतं. सगळ्यांना कौतुक वाटलं. सगळेजण म्हणायला लागले तिच्या आईवडिलांना, दृष्ट काढा हो मुलीची, खूप गुणी मुलगी आहे. सगळेजण कौतुक करायला लागले. सगळ्या गावात ती वार्ता पसरली की 5 वर्षाच्या बहिणाईने कीर्तन केलं. आवड होतीच. हळूहळू बहिणा मोठी झाली, 8 वर्षाची झाली ती. त्यावेळेचा काळ, लहानपणीच लग्न होत असायचं. आता मुलगी 8 वर्षाची झाली म्हणजे आता लग्नाची झाली. पहिली चिंता पित्याला का आता हिला कोण वर शोधायचा, उपवर. तेव्हा असे ऑनलाईन काही वेगवेगळ्या साईट्स नव्हत्या, विवाह मंडळं नव्हती की मुली किंवा मुलं स्वतःहून विवाह ठरवतील. आईवडिलांनाच तो ठरवायला लागायचा, कारण त्या लहान वयात मुलींना काय कळणार. तेवढ्यात त्या वेरूळचे ते जे गाव होतं देवगाव, त्याच्यापासून 2 मैलावर शिवापूर नावाचं एक गाव होतं. तिथे जोशी नावाचे कुटुंब राहत होतं, भिक्षुकी करणारं. त्या जोशी कुटुंबातला एक तरुण 30 वर्षाचा, तो पण भिक्षुकीच करायचा. पहिली पत्नी निवर्तली होती, म्हणजे विधूर. तिथपर्यंत बहिणाबाईची तिच्या त्या कीर्तनाची, तिच्या गुणांची वार्ता पोहोचली होती त्या जोशी कुटुंबापर्यंत. त्यांनी स्वतःहून मागणी घातली आऊजींकडे. आऊजींना वाटलं चांगला आहे मुलगा. तेव्हा असं काही नव्हतं की विधूर आहे कसं लग्न करायचं. तेव्हा सुद्धा नवरा बायकोच्या वयात बरंच अंतर असायचं. कारण की चांगला मुलगा आहे, भिक्षुकी करतो, घराणं संस्कारी आहे, पाहिलं, ठरवलं लग्न आणि झालं सुद्धा. लग्न झाले बहिणाईचे, पतीचे वय 33. लग्न झाले बहिणाईचे, पतीचे वय 33. 8 वर्षाची ती बहिणा, 8 वर्षाची ती बहिणा, काय कळे होतीस, काय कळे होतीस. 8 वर्षाची ती. काय तिला कळत असेल हो लग्न म्हणजे काय. पण झालं तिचं लग्न. गेली सासरी. अतिशय चुणचुणीत मुलगी होती, सुसंस्कारी होती, सगळ्यांना लाडकी, सगळ्यांना प्रिय झाली. हळूहळू सगळ्या गोष्टी शिकली. पहिली 7 वर्ष लग्नाची खूप छान गेली. पण आपण म्हणतो ना, प्रारब्धाची गती सांगता येत नाही. आणि संसार म्हटलं की सुख आणि दुःख आलीच. 7 वर्ष कुठे सुखाची जातात तोपर्यंत दुःखाचा घाला आला. गावामध्ये प्लेगची साथ पसरली. आता साधी कोरोनाची साथ येऊन गेली. आपण किती त्रस्त झालो होतो. किती म्हणून उपाय शोधले तरी आता वेगवेगळी साधनं उपलब्ध आहेत. त्या काळी असं काहीच नव्हतं. साथीच्या आजारात अनेक लोक मरायचे. तसंच घडलं. आऊजी सोडून तिच्या माहेरचे सगळेजण मृत्युमुखी पावले. आणि सासरी सुद्धा तिचा पती सोडून बाकी सगळे निवर्तले. बरं तेवढंच नाही, जे आपले आपले म्हणून होते ना, आपलं आपलं ज्यांना म्हटलं होतं ते सुद्धा साथ सोडून गेले. जी काही गुरंढोरं होती ती सुद्धा मेली. ज्यांच्यावर विश्वास ठेवावा असे होते, ज्यांच्यावर उपकार केले होते, ते उपकारही
विसरले. आणि हे दोन्ही कुटुंब म्हणजे कुलकर्णी आणि जोशी कुटुंब देशोधडीला लागलं. संसाराचा अनुभव सगळ्यांचा असाच आहे, कमी फार, कारण संसार हेच सगळ्या दुःखाचं मूळ आहे. संसार दुःख मूळ चोई कळे इंगळ, संसार दुःख मूळ चोई कळे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शूनी पाठी लागली ओढाळ, काम शोध लोभ शूनी पाठी लागली ओढाळ. करुणा शरण जाऊ आता दृष्टी देईल निर्मळ, करुणा शरण जाऊ आता दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो सदैवाचा देवा पर उपकारी, दंडळ्या दृष्टीला ते त्याचे नाव मी उच्चारी, आंधळ्या दृष्टीला ते त्याचे नाव मी उच्चारी. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवत निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाप जाचणी, तेथे कोणी सोडवेना एका सद्गुरु वाचोनी, तेथे कोणी सोडवेना एका सद्गुरु वाचोनी. धर्म जागो सदैवाचा देवा पर उपकारी, आंधळ्या दृष्टीला ते त्याचे नाव मी उच्चारी, आंधळ्या दृष्टीला ते त्याचे नाव मी उच्चारी. आंधळ्या दृष्टीदाते त्याचे नाव मी उच्चारी. आपण सगळे जीव आंधळे आहोत. लौकिक दृष्ट्या दिसते आपल्याला सगळं, पण पारमार्थिक दृष्ट्या आपलं जोपर्यंत ज्ञान नाही म्हणजे आत्मज्ञान नाही तोपर्यंत आपण सगळेजण आंधळे आहोत. आणि आपल्या सगळ्या अज्ञानी जीवांना दृष्टी देणारा तो एक भगवंत आहे. म्हणून आंधळ्या दृष्टीदाते त्याचे नाव मी उच्चारी, म्हणून त्याचं नाव म्हणजे हरिनाम आपल्याला घ्यायचं. संत बहिणा हे जाणत होती. आता काय करणार, प्रारब्धाची गती कोणालाच कळत नाही, गहन असते. आता राहिले 3 जण, आऊजी, बहिणा आणि बहिणाईचे पती. 3 जण निघाले. कुठे जाणार? फिरत फिरत करवीर क्षेत्री आले. रंका तळावात स्नान केलं आणि अंबा मातेच्या दर्शनाला गेले. तिच्या पुढे उभे राहिले. ती सगळ्या जगाची माऊली आहे, माता आहे. कारण भगवंताने प्रकृतीचा स्वीकार केला आणि हे विश्व आकाराला आणलं. ती प्रकृती म्हणजेच महालक्ष्मी, म्हणून ती मातृरूपा आहे. तिच्या पुढे उभी राहिली आणि म्हणाली, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या महालक्ष्मीला नमस्कार केला. आर्ततेने तिला साद घातली. आणि हे सगळं त्या अंबामातेचे पुजारी होते, अतिशय विद्वान असे बहिरमभट शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण. ते पाहत होते. त्यांना कळून चुकलं की हे कुटुंब सज्जन आहे, सुसंस्कारी आहे, कुठल्या तरी संकटात सापडलंय आणि म्हणून इथे आलंय शरण. जणू काही त्या अंबा मातेनीच त्यांना प्रेरणा दिली त्या बहिरमभटांना. ते बहिरमभट त्या तिघांना म्हणाले, तुम्ही असं करा ना, तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरीच चला. माझं घर खूप मोठं आहे, ओसरीवर मी तुम्हाला जागा देतो. मोठा वाडा होता आणि ओसरी म्हटलं तरी खूप मोठी होती. त्या ओसरीवर त्या तिघांना राहायला दिलं.
तिघं आनंदाने तिथे राहायला लागले. पती आणि वडील दोघं भिक्षुकी करायचे आणि बहिणा त्यांच्या घरातली सगळे इतर कामं करायचे. असे चालले होते काही दिवस. आणि एक दिवस त्या बहिरम भटाच्या स्वप्नामध्ये एक ब्राह्मण आला बटू वेशामध्ये. खरं ब्राह्मण म्हणजे ती अंबा माताच बटू वेशामध्ये प्रकट झाली बहिरम भटाच्या स्वप्नात. आणि त्याला दृष्टांत दिला. सांगितलं, तुझ्या ओसरीवर जे सज्जन आहेत ना राहायला आलेले, तुला इच्छा होतीच गोप्रदान करायची, तर त्यांना गोप्रदान कर. सवत्स धेनू दान करणं हे खूप मोठं पुण्याईचं समजलं जायचं आणि अजूनही समजलं जातं. सवत्स धेनू. बहिरम भटाला अतिशय आनंद झाला. त्याच्या मनात होतीच इच्छा आणि साक्षात दृष्टांत झाला. त्याने लगेच अतिशय सुलक्षणी एक कपिला आणि तिचं वासरू असं आणलं आणि ते ह्या तिघांना, म्हणजे आऊजी ज्येष्ठ होते म्हणून आऊजींना ते शास्त्रोक्त पद्धतीने दानविधी करून समर्पित केलं. थोडा संकोच वाटला आऊजींना. ते म्हणाले, आधीच तुम्ही आमच्या ओसरीवर, तुमच्या ओसरीवर आम्हाला जागा दिली, आता ही सवत्स धेनू, काय हरकत आहे म्हणाले, त्या ओसरीच्या खाली ती सुद्धा राहील ना. सगळ्यात आनंद झाला तो बहिणीला. तिला ती सवत्स धेनू अतिशय आवडली. हे दोघं गेले भिक्षुकीच्या कामाला की ती बहिणाबाई ते सगळं त्या कपिलेचं आणि त्या वासराचं सगळं काही बहिणाईच करायचे. त्यांना खाऊ पिऊ चारा घालणं, शेण गोठा करणं, दूध काढणं, आधी त्या वासराला दूध पिऊ द्यायची, मग उरलेलं काढायचे, सगळं काही करायची, इतकी प्रेमाने करायची. त्या पशूंना ना तो प्रेमाचा स्पर्श कळतो. त्या कपिलेला सुद्धा कळला आणि त्या वासराला सुद्धा. एकमेकांचा लळा लागला त्यांना. लळा कपिलेला तैसाची त्या वत्साला, लळा कपिलेला तैसाची त्या वत्साला, लागला गळा बहिणीचा, लागला बहिणीचा आगळा. लळा कपिलेला तैसाची त्या वत्साला, लळा कपिलेला तैसाची त्या वत्साला, सोडिना कपिला वत्सल्या बहिणीला, सोडिना कपिला वत्सल्या बहिणीला, झोपती घालून गळ्यामध्ये गळा, लळा कपिलेला तैसाची त्या वत्साला. दोघांनाही त्या बहिणाईचा लळा लागला, इतका की ते गळ्यात गळा घालून झोपायचे. ती बहिणाई त्यांच्याच जवळ झोपायची. सतत ते एकत्रच असायचे. असं करत असताना तिथेच एकदा जयराम स्वामी नावाचे प्रसिद्ध कीर्तनकार आले. मुळात बहिणाईला कीर्तनाची आवड. आता गावात कीर्तनकार आलं म्हटल्यावर बहिणाई घरी राहील का? ती निघाली कीर्तनाला आणि तिच्या बरोबर ते वासरू सुद्धा. कपिला घरी होती पण ते वासरू आपल्या त्या बहिणाई बरोबर आलं कीर्तनाला. बहिणाई येऊन बसली, ते वासरू पण तिच्या बाजूला बसलं. बहिणाई त्या कीर्तनात रंगून गेली आणि 1 महिना मुक्काम होता जयराम स्वामींचा तिकडे. रोज कीर्तनाला येतात. हा छंदच जडला. संध्याकाळ झाली, सगळी कामं आटपली की बहिणाबाई आणि ते वासरू जाऊन कीर्तनाला बसायचं. हळूहळू त्या कीर्तनकारांविषयी आजूबाजूला सगळ्यांना कळायला लागलं आणि खूप गर्दी लोटायला लागली कीर्तनाला. आता लोकांना ते नकोसं झालं. ते
म्हणायला लागले त्या बहिणीला, काय का तू येऊन बसतेस आणि वरून ते वासरू सुद्धा, जागा कमी पडते ना, त्या वासराला बाहेर हाकलून द्या, तुला बसायचं तर तू बस. काही जण असं म्हणायचे, तर काही जण म्हणायचे उगाचच नाटकं करते, काहीतरी मोठेपणा मिरवायचा असेल तिला म्हणून त्या वासराला पण घेऊन येते. समाजात वेगवेगळ्या पद्धतीने बोलणारी लोक असतात. एकदा असंच झालं, खूप गर्दी झाली होती कीर्तनाला आणि आली आपली बहीण आणि त्या वासरू पण बरोबर. सगळेजण म्हणायला लागले, होता गर्दी कीर्तनी, होता गर्दी कीर्तनी, म्हणे दूर ठेवती गाय, म्हणे दूर ठेवती गाय, हाकलती ढोषिती जनते, हाकलती ढोषिती जनते, परिबळीणापासून दूर ते न जाय. रामा राम राम हरे हरे रामा रामा राम राम सीतापते रामा रामा राम राम रघुत्तमा रामा रामा. ती जायलाच तयार नाही ते वासरू. लोक अक्षरशः त्याला हकलायला लागले, ढोसायला लागले की त्याने त्या मंदिरातून बाहेर जावं, पण ते वासरू काही तिथनं हले ना. शेवटी ती लोक सुद्धा इतकी क्रूर, त्याला अक्षरशः बळजबरी फरफटत बाहेर आणलं. ती बहिणाईला पण खूप वाईट वाटलं, पण ती काहीच करू शकली नाही. इथे कीर्तन सुरू झालं. जसं कीर्तन सुरू झालं, टाळ वाजायला लागले, ते वासरू बाहेर जोरात हमरायचं. शेवटी कीर्तनकारांना कीर्तन थांबवावं लागलं आणि ते सगळ्या श्रोत्यांना म्हणाले की कशाला त्याला असं बाहेर नेलंय, ते किती आर्त त्यांनी हंबरतंय. अरे त्याला पशु तरी कसं म्हणावं, त्याला कीर्तनाची गोडी आहे. जरी पशुदेह असला ना तरी त्याला पशु कसं म्हणावं, आणि ज्याला कीर्तनाची गोडी नाही अशा माणसाला माणूस तरी कसं म्हणावं. तो पशुच. अशा त्या माणसांपेक्षा हे पशु नाही का चांगले, येऊ दे त्याला आत. शेवटी त्या वासराला हात आणलं. त्या वासराला सुद्धा किती आनंद झाला. पूर्वजन्मीचं काही घेऊन आलं असेल ना ते वासरू सुद्धा. असं हात पुढे करून बसलं त्या कीर्तनकारांच्या समोर. पुढे कीर्तन झालं. सगळेजण कीर्तन झाल्यावर कीर्तनकारांना नमस्कार करायला आले. बहिणाई आली आणि ते वासरूही आलं. बहिणाईने पायावर डोकं ठेवलं आणि नमस्कार केला. त्या वासराने सुद्धा 2 पाय पुढे पसरले आणि कपाळ त्या कीर्तनकारांच्या पायावर ठेवलं. सगळे आश्चर्याने पाहत होते. कीर्तनकारांनी बहिणीच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि त्या छोट्याशा वासराला सुद्धा गोंजारलं प्रेमाने. म्हणाले, काही पूर्वजन्मीचा योगी दिसतोस. आणि आनंदाने ते वासरू आणि बहिणा निघाली घरी जायला. पण त्याआधी ज्यांना राग आला होता ना या दोघांचा, ज्यांनी त्या वासराला हकलून दिलं होतं, असे काही दुष्ट बुद्धीची लोक असतात ज्यांना आपण चुगलखोर म्हणतो, ते त्या बहिणीच्या आधी घरी गेले आणि तिच्या नवऱ्याला सांगायला लागले, काय तुझी बायको कशी नाटकं करते, येऊन बसते कीर्तनाला महाराजांच्या पुढ्यात आणि वरून त्या वासराला पण आणते आणि नुसती बसते. एवढंच नाही हो, पुढचं ऐका तुम्ही. कीर्तन झाल्यावर तिने त्या परपुरुषाच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्यांनी सुद्धा तिच्या डोक्यावर हात ठेवला. आता हे सांगण्याची पद्धत, मुद्दाहून दुसऱ्याच्या घरी भांडण लावायचं, दुसऱ्याच्या मनात विष पेरायचं, म्हणजे ज्याच्या मनात जे नाही ना ते घालून द्यायचं. झालं, तिच्या नवऱ्याचं डोकं फिरलं. एवढं वर्णन करून सांगितल्यावर त्याला ते सहन झालं नाही. आपली बायको काहीतरी विचित्र वागते इतरांपेक्षा, आणि तो कोण कीर्तनकार तिच्या डोक्यावर हात ठेवतो, ही त्याच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवते. सहन झालं नाही.
वाटच पाहत राहिला की कधी एकदा ती घरी येते आणि कधी एकदा मी तिचा समाचार घेतो. आले ते दोघं, बिचारीला काय माहिती घरी काय वाढून ठेवलंय. ती आपली आली घरी, तो वेताची काठी घेऊनच उभा होता नवरा. काही विचारलं नाही, नुसतं मारायला सुरुवात केली बहिणाईला. इतके ते वेताचे घाव पडायला लागले. ती कपिला होती ना गोठ्यात, ती आकांत करायला लागली. ते वासरू ओंबरायला लागलं. आता त्या वासरालाही सहन झालं नाही, भैरमभट मध्ये पडले. भैरमभटाने थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला क्रोध अनावर झाला होता तिच्या पतीला. आणि एकदा क्रोध असा डोक्यात गेला ना की माणसाला सारासार विचार उरत नाही. म्हणून क्रोध हा अतिशय घातक आहे. त्याने त्या भैरमभटाचं सुद्धा ऐकलं नाही, आऊजींचं सुद्धा ऐकलं नाही तिच्या नवऱ्याने. आणि मारणं तसंच चालू ठेवल्याबरोबर तो माणुसकी विसरला, पण ते पशु आहे ना लहानसं वासरू, ते माणुसकी नाही विसरला. ते आलं आणि त्याने बहिणीच्या अंगावर स्वतःला झोपून दिलं त्या वासराने. त्या वेताच्या छडीचे घाव त्या वासराने स्वतःच्या शरीरावर झेलले, इतके की ते वासरू रक्तबंबाळ झालं. एकीकडे ती गाय आकांत करते, एकीकडे ते वासरू रक्तबंबाळ झालंय. शेवटी जयराम स्वामी आले आणि त्यांनी ते सगळं थांबवलं. पण ते जे बहिणाईला लागलं होतं ना, ती कपिला आणि ते वासरू, त्या दोघांनाही ते सहन झालं नाही. त्यांनी अन्न पाणी सोडून दिलं. कारण ज्या बहिणाईने त्यांना लाडाने त्यांचं सगळं काही केलं होतं, चारा घातला होता, स्नान घातलं होतं, प्रेम दिलं होतं, त्या बहिणाईला इतका त्रास सोसावा लागला हे पाहून त्या पशुचं हृदय असूनही कळवळलं. 3 दिवस अन्न पाणी नाही, शिवाय ते वासरू जखमी झालं होतं. शेवटी 3ऱ्या दिवशी त्या वासराने प्राणत्याग केला. बहिणीला किती वाईट वाटलं असेल. इतकी दुःखाने कोलमडून गेली. वारंवार बेशुद्ध पडत होती. शुद्धीवर आली की पुन्हा त्या वासराकडे पाहायची, पुन्हा आक्रंदन करायची, पुन्हा बेशुद्ध पडायची. पुन्हा जयराम स्वामी आले, त्यांना बोलवलं गेलं. काय करायचं या वासराचं? तेव्हा जयराम स्वामी म्हणाले की हे वासरू साधं सुद्धा नाही आहे, हे पूर्वसंस्कार घेऊन आलेलं आहे. जरी देह पशुचा असला ना तरी ते पशुतुल्य जीवन नाही आहे त्याचं. ह्याचा अंत्यविधी जसा मनुष्याचा केला जातो ना तसा करायला हवा. त्या जयराम स्वामींवर अनेकांची श्रद्धा होती. त्या वासराची अंत्ययात्रा निघाली. ती कपिला सुद्धा कशी तरी अडखळत त्या अंत्ययात्रेत चालली होती मागे. त्या वासराला अग्निसंस्कार मंत्र म्हणून दिले गेले आणि मग ती कपिला मागे परतली. इथे बहिणा बेशुद्धच आहे, पण त्या वासराचं मात्र पशु जरी होता ना तरी त्याचं सार्थक झालं. सुरुवात. पशुदेही जन्म झाला, पशुदेही जन्म झाला, गती मिळे ना जीवाला, गती मिळे ना जीवाला. ऐसे बदले जरी वेद, ऐसे बदले जरी वेद, सार्थक झाले जन्माचे, सार्थक झाले जन्माचे. सोने झाले पशुदेहाचे, सोने झाले पशुदेहाचे. गत जन्मीचे ऋणानुबंध, गत जन्मीचे ऋणानुबंध. होते झाले म्हणून विलन, होते झाले म्हणून विलन. बहिणा संगे हरीचे कीर्तन, बहिणा संगे हरीचे कीर्तन. महिमान
पशुदेह मिळूनही त्या पशुदेहाचं सोनं झालं। आणि हे महिमान कशाचं आहे? सत्संगाचं। कारण देह पशुचा होता तरी बहिणाईंबरोबर ते वासरू नेहमी कीर्तनाला जायचं। बहिणीचा सुद्धा संग झाला आणि कीर्तनामध्ये सुद्धा सत्संग घडला। असं महिमान हे सत्संगाचं आहे। म्हणून संत नेहमी आपल्याला सत्संगात आणि सत्संगतीत राहायला सांगतात। म्हणून संगती ही महत्त्वाची आणि सत्संगही महत्त्वाचा। त्या पशुदेह मिळूनही त्याचं सोनं झालं। कुठेतरी त्या बहिणाईची त्या पशुचे ऋणानुबंध असतील गतजन्मीचे। ही देहात आली मानव, पण तो पशुदेहात आला। आपण जे एकमेकांना भेटतो ना, ते उगाच भेटत नाही। आपले कुठेतरी ऋणानुबंध जोडलेले असतात म्हणून भेट होते। नाहीतर एवढ्या अख्ख्या जगामध्ये किती माणसं आहेत, प्रत्येकजण आपल्या जवळ येतं का? प्रत्येकाशी आपल्याला आपुलकी वाटते का? किती जण आपल्या आयुष्यात येतात आणि जातात, पण सगळ्यांशी आपलं आत्ताच्या भाषेत म्हणायचं तर कनेक्शन जुळतं का? नाही। प्रत्येकाशी आपलं पटतं का? नाही। ज्यांच्याशी पटतं ना, समजायचं त्यांच्याशी ऋणानुबंध आहेत चांगल्या अर्थाने। आणि ज्यांच्याशी पटत नाही आणि तरीसुद्धा एकत्र राहावं लागतं, त्यांच्याशी सुद्धा ऋणानुबंध आहेत, पण ते वेगळ्या अर्थाने। शत्रू म्हणून सुद्धा एकत्र येतात आणि मित्रसुद्धा एकत्र येतात। अनेक पुराणं, भागवतातल्या अनेक कथा हेच सांगतं ना। जय विजयाचा इतिहास काय सांगतो? पार्षद होते पण शत्रू म्हणून आता एकत्र आले। काहीतरी ऋणानुबंध असतात आपले, म्हणून आपण एकमेकांना भेटतो। ज्यांच्याशी जवळीक वाटते ना, समजायचं गतजन्मी कुठेतरी एकत्र साधना झाली आहे, कधीतरी भेटलो आहोत। तसं त्या दोघांचं होतं। इथे बहिणा मात्र बेशुद्धच आहे। 3 दिवसांनी शुद्धीवर आली। सगळ्यांनी आशाच सोडली होती बहिणाईची की आता ही पुन्हा शुद्धीवर येईल की काय, येणार की नाही, कारण शरीर थंड पडत चाललं होतं। पण जी शुद्धीवर आली ना, सगळ्यांना वाटलं पुन्हा ती पाहिल वासरू नाही आणि पुन्हा रडायला लागेल, पण झालं वेगळंच। आनंदाने उठली आणि म्हणायला लागली की मला पांडुरंग भेटला भेटला, दुःखार्णव सारा माझा आटला आटला। म्हणतात मला पांडुरंगच भेटला, पांडुरंग भेटला, माझं सगळं दुःख दूर झालं। मी इंद्रायणीच्या काठी गेले होते आणि तिकडे हरिसंकीर्तन चाललं होतं। खरं तर मी मृत्यूच्याच दारात जाऊन पोहोचले होते, पण त्या हरिकीर्तनाने मला परत आणलं। कोण होतं तिकडे माहितीये का? मला तुकाराम भेटला भेटला, दुःखार्णव सारा माझा आटला आटला। मला तुकाराम महाराज भेटले स्वप्नात इंद्रायणीच्या काठी। त्यांचं कीर्तन चालू होतं आणि ते पाहिलं आणि माझं सगळं दुःख दूर झालं। आणि ती म्हणाली आता मी तुमच्या कोणाचीच नाही, आता मी माझ्या सद्गुरूंची, आता मी माझं सगळं जीवन माझ्या सद्गुरूंच्या चरणी वाहिलं। जसं आपण तुळशीपत्र वाहतो ना, तसं माझं जीवनच जणू काही तुळशीपत्र झालंय आणि ते मला आता मी सद्गुरूंच्या चरणी वाहिलं। आता तुम्ही कसंही करून मला माझ्या सद्गुरूंची भेट घडवा। सगळ्यांना ती तेच सांगायला लागली, सारखं तेच म्हणायची, मला सद्गुरूंची भेट हवी, सद्गुरूंची भेट हवी। रात्रंदिवस तीच तळमळ, अशी तळमळ लागावी लागते, तेव्हा सद्गुरू भेटतात, तेव्हा भगवंत भेटतात। की आता त्यांच्या वाचून मी जगूच शकत नाही, असं जेव्हा जीवाला वाटतं ना, की आता मी भगवंताशिवाय एक श्वासही घेऊ शकणार नाही, आता मी सद्गुरूंशिवाय एक श्वासही घेऊ शकणार नाही, तेव्हाच सद्गुरू आणि भगवंत आपल्याला येऊन भेटतात। आणि तसंच घडलं, प्रत्यक्षात नाही पण स्वप्नामध्ये पुन्हा एकदा संत बहिणाबाईंना दृष्टांत झाला। काय होता दृष्टांत? उभी केली धेनू समोर, स्तन्यातून वाहे दुग्धधार, म्हणे बाळा ही अमृतधार, पिऊनी सत्वर घे तू, ऐसे अमृत पाजोना
श्री वरद हस्त ठेवून गीता प्रसाद देऊन मंत्र दिला रामकृष्ण हरी. तिथे काय होती? कार्तिक वद्य पंचमी रविवार होता दिवस पुण्यवंत थोर. कृपा करीती गुरुवर सार्थक जीवीचे झालेसे. बरोबर कार्तिक वद्य पंचमी रविवारचा दिवस होता आणि स्वप्नामध्ये तुकोबारायांनी दृष्टांत दिला, गीता ग्रंथ हातात दिला आणि सांगितलं रामकृष्ण हरी हा मंत्र म्हण. खूप आनंद झाला. आता तिचं सगळं जीवनच बदलून गेलं. खूप आनंदात होती ती. जयराम स्वामींना ही गोष्ट कळली. ते तिला भेटायला आले. म्हणाले भाग्याची आहेस तू बहिणा, असा स्वप्न दृष्टांत सगळ्यांना होत नाही आणि तुकोबाराय गुरु मिळणं ही तर परम भाग्याची गोष्ट आहे. हळूहळू हे गावात सगळ्यांना कळलं. सगळेजण त्या बहिणाबाईंच्या दर्शनाला यायला लागले, तिला नमस्कार करायला लागले. आता हे सगळं तिच्या नवऱ्याला सहन होईल का हो? ज्याने तिला एवढं मारलं होतं त्या नवऱ्याला हिला सगळेजण येऊन नमस्कार करतायत, हिला मोठेपणा मिळतोय, हे कसं सहन होईल? त्याचा पुन्हा तिळपापड झाला. पण आता तो तिला मारू शकत नव्हता कारण तिच्या मागे खूप लोक होती. कारण आता बहिणाबाई अनेक जणांची गुरु झाली होती, म्हणजे लोक तिला गुरुस्थानी मानत होते. ती म्हणत नव्हती स्वतःला गुरु, पण लोकांना तिचं महत्त्व मोठेपण समजून चुकलं होतं. आता तो नवरा चिडला. तो म्हणाला की मला या बाईबरोबर राहायचंच नाही. अतिशय निर्लज्ज बाई आहे. नवऱ्यासमोर लोकांचे नमस्कार घेते, स्वतःला मोठी संतीण समजते. ही पण महाराज झाली वाटतं. कारण आधी लोकांनी कान भरलेच होते. ते डोक्यात होताच राग. मला राहा तू तुझी एकटी, मी चाललो घर सोडून. बहिणीने खूप थांबवण्याचा प्रयत्न केला. तिला तिच्या पतीबद्दल जराही राग नव्हता. ती पती परमेश्वर मानूनच त्याची सेवा करत होती, पण त्याला तिचा मोठेपणा सहन झाला नाही. निघाला. तिने खूप अडवण्याचा प्रयत्न केला, पण तरी तो घर सोडून निघाला. बहिणाईला अतिशय वाईट वाटलं, कारण पोटात 3 महिन्याची गर्भवती होती ती तेव्हा. आता पती या अवस्थेत आपल्याला सोडून जाईल, कोणाला शरण जाणार? आपल्या सद्गुरूंना म्हणजे तुकाराम महाराजांना शरण गेली, लोटांगण घातलं. सद्गुरू जरी अंतरावर असले ना तरी शिष्याची काळजी असते. जरी देहात नसले ना तरी सुद्धा गुरूंना आपल्या प्रत्येक शिष्याची काळजी असते आणि ते काळजी वाहतात आणि तो अनुभव आपल्याला येतो. बहिणाबाईंना तो अनुभव आला. अगदी काही अंतरावरच तिचा तो पती गेला असेल, तेवढ्यात तो माघारी वळला. आला घरात, ते गडाबडा लोळायलाच लागला जमिनीवर. सगळ्यांना कळण्याला झालं काय, एवढ्या रागात गेला होता आणि आता गडाबडा लोळतोय. म्हणतो माझ्या अंगाची आग होते, आग होते, मला सहनच होत नाहीये, पाणी घाल माझ्या अंगावर, पाणी घाल. पाणी घातलं तरी आग शांत होईना. असह्य आग आणि असह्य वेदना होत होत्या. बहिणा त्याच्या जवळ गेली, त्याला शांत केलं, त्याची सेवा केली आणि तिच्या स्पर्शाने त्याच्या अंगाची आग शांत झाली. त्याला कळून चुकलं, आपण चुकलो. आपण उगाच आपल्या पत्नीवर आळ घेतला, तिच्या गुरूंची निंदा केली आणि त्याचंच हे पातक म्हणून मला ही शिक्षा मिळाली. अहंकार जो होता ना तो सगळा नष्ट झाला आणि स्वतःच्या पत्नीला म्हणजे बहिणीला तो शरण गेला. म्हणाला चुकलं माझं, मला क्षमा कर आणि तूच आता मला उपदेश कर. ती म्हणाली तुम्ही माझे पती आहात, माझी क्षमा नका मागू. ज्यांचा अपराध घडलाय ना त्यांची क्षमा मागायची असते. तुकाराम बुवांचा अपराध घडलाय, तुकाराम महाराजांची क्षमा मागा, त्यांना शरण जा. ते म्हणाले की चला ना मग आपण देहूलाच जाऊ. त्याला पण महिमान कळलं. तो म्हणाला चल आपण जाऊ देहूला. आणि दोघंही देहूला येऊन पोहोचले. तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं. दोघं प्रचंड गर्दी होती. दोघं कीर्तनात बसले. कृतकृत्य झाली वैणा.
ज्यांनी स्वप्नात दृष्टांत दिला होता ते सद्गुरू आता तिच्या समोर उभे होते. किती आनंद झाला असेल. ती कपिला पण होती हा त्यांच्याबरोबर. वासरू गेलं होतं पण ती कपिलेनी साथ नव्हती सोडली. ती पण आली होती. ती सुद्धा कीर्तनाला बसली. कीर्तन झालं लगेच भेटायला गेले नाही. आता लोक लगेच पुढे पुढे करायची सवय असते. लगेच गेली नाही. तुम्ही आलात होता माझ्या स्वप्नात, तुम्ही मला स्वप्नात दृष्टांत दिला होता, सांगायला पुढे गेली नाही. तिने ठरवलं होतं की योग्य वेळी त्या गुरु स्वतःहून मला येऊन सांगतील. अध्यात्मात कधीही घाई गडबड करायची नसते. इन्स्टंट टी आणि कॉफी बाहेर मिळतात. अध्यात्मात इन्स्टंट कृपा होत नाही. योग्य वेळ येते तेव्हाच भगवंताची आणि सद्गुरूंची कृपा होते. तोपर्यंत वाट पाहणं आणि साधना करणं हे आपलं तप असतं आणि ती आपली साधना होते. म्हणून गुरूंनी कधी मंत्र दिल्यावर विचारायचं नाही किती वेळ म्हणू, किती माळा करू. नाही, गुरूंनी सांगितलंय ना हा मंत्र दिलाय, हा जप कर की करायचा. कुठपर्यंत करायचा? जोपर्यंत कृपेचा अनुभव येत नाही तोपर्यंत. कारण ते कृपा करणारच. पण जे मागच्या जन्मीचे आपण जे म्हटलं ना खड्डे आहेत ना प्रारब्धातले, ते भरल्याशिवाय कृपा होईल का हो? जेव्हा दुष्काळ पडतो, म्हणजे आता पाऊस संपलाय, नदीचं पात्र कोरडं होतं, खड्डे दिसतात की नाही नदीच्या पात्रातले. इतर वेळा नदी वाहत असताना दिसत नाहीत, पण कोरडी नदी झाली की खड्डे दिसतात. मग जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आधी काय होतं, खड्डे भरतात आणि मग पाणी व्हायला लागतं. तसं आपलं आयुष्यच आहे. गेल्या जन्मी जे आपण काही चुका केल्यात ना आणि जे अपराध केले आहेत त्याचे खड्डे पडलेत ना या जीवनात, ते भरतात जेव्हा आपण नाम घ्यायला सुरुवात करतो तेव्हा. ते आधी खड्डे भरले म्हणजे ती पाप कमी झाली की ते पाणी व्हायला लागतं. मग तो गुरुकृपेचा, भगवंत कृपेचा अनुभव येतो. बहिणाबाईंनी ठरवलं की त्यांनी स्वतःहून बोलवेपर्यंत आपण वाट पाहायची. वाट पाहिली. मध्ये अजून ते एक मंबाजीचं संकट येऊन गेलं. त्यांनी त्यांची गाय पळवली, ती सुद्धा पुन्हा परत मिळाली. संकट येतच राहतात साधना मार्गावर, पण कधीही आपला विश्वास ढळू द्यायचा नाही. संसारात पण संकट येत नाहीत का हो? संसारात संकट आली म्हणून संसार सोडून देतो का आपण? नाही ना. तरी पण करतो की नाही, रडत एकमेकांना शिव्या घालत. मग परमार्थात संकट आली तर सोडून का द्यायची? विश्वासाने करत राहायचा परमार्थ. योग्य वेळ येते. बहिणाबाईंनी केला. 3 दिवस त्या इंद्राणीच्या काठी बसल्या गुरूंची कृपा व्हावी म्हणून. अन्न ग्रहण केलं नाही. ती तळमळ सद्गुरूंपर्यंत म्हणजे तुकाराम महाराजांपर्यंत जाऊन पोहोचली. ते तिथे प्रकट आले स्वतः आणि प्रत्यक्षात तिच्या मस्तकावर हात ठेवला. एक बोट तिच्या आज्ञाचक्रावर ठेवलं. इथे आपला सगळा इतिहास असतो गतजन्मीचा. आपला मॉनिटर, आपला कपाळ म्हणजे स्क्रीन. पासवर्ड फक्त सद्गुरूंना माहिती असतो. ते जेव्हा कपाळावर बोट ठेवतात तो पासवर्ड ओपन होतो. तिला सगळं कळलं, ज्ञान झालं. समाधी अवस्था म्हणजे काय कळली, समाधी लागली. आणि मग म्हणाले आता जा तू तुझ्या घरी आणि अभंग रचना कर, प्रबोधनाचं कार्य कर, समाजासाठी जग. पतीला सुद्धा आनंद झाला. त्यांनी सुद्धा साष्टांग दंडवत घातलं आणि ते आपल्या गावी परतले. नंतर बहिणाबाईंनी अनेक अभंग रचले. कपिला सुद्धा आली परत. अनेक अभंग रचले. अनेक ठिकठिकाणी कीर्तनं झाली. अनेकांना अध्यात्माचा मार्ग दाखवला. आता त्या 72 वर्षाच्या झाल्या आणि त्यांना कळलं आपल्याला जे जीवन कार्य होतं ना ते आता आपलं पूर्ण झालं. आणि आपल्या सद्गुरूंनी पण जी जबाबदारी सोपवली होती ना ती पण आता पूर्ण झाली. आपल्या मुलाला त्याचं नाव विठ्ठल ठेवलं होतं. त्याला बोलवलं जवळ, सांगितलं आपला 13 जन्माचा इतिहास त्यांनी सांगितला. गत जन्माचा 13. त्यांना त्यांचे गेले 13 जन्म स्मरत होते. 13 जन्मी त्या कोण होत्या, काय होता, तो सगळा इतिहास त्यांनी आपल्या मुलाला सांगितला. आणि मला की गेले 13 जन्म तूच माझा मुलगा होतास. आता हा माझा शेवटचा जन्म.
माझ्यावर गुरूंची कृपा झाली आणि माझं कार्यही पूर्ण झालं. आता मला पुन्हा जन्माला येणं नाही, पण तुला अजून पुढचे 5 जन्म घ्यायचे आहेत आणि मग तू मुक्त होशील. आणि मग नवरात्राचा पहिला दिवस होता घटस्थापनेचा. पद्मासन घालून बसल्या, भगवंताशी चित्त एकरूप केलं. गुरूंनी जो मंत्र दिला होता तो म्हणायला सुरुवात केली. समाधी लागली आणि त्या अनंतात विलीन झाल्या. ती त्यांची समाधी होती. गुरुकृपेने असं जीवन कृतार्थ होतं. तसं जीवन आपल्या सर्वांचंही कृतार्थ व्हावं ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करून त्यांनी जे नाम दिलं आहे ते आवडीने, भावाने, श्रद्धेने आणि विश्वासाने जपलं पाहिजे एवढं सांगून झालेली सेवा. वेडीवाकडी जशी झाली असेल, वेडा वाकुडा गाईनं परी तुझाच म्हणवीन, या भावाने तुम्हा सगळे श्रोते माझे देव आहात, तुम्हा सगळ्यांच्या चरणी समर्पित करते. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. न गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी.